आहे बाबा, मी आहे मुलगी, मी आहे मुलगा, मी आहे बालक, मी आहे मालकीन, मी आहे मालकीणचा मुलगा. एक छोटेसे कुटुंब ज्यात असतात आई, बाबा आणि त्यांची दोन छोटीशी मुले. कारखान्याची बाबांची नोकरी केल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. तर चला बघूया काय चाललंय त्यांच्या घरी ते. आई, ए आई, खूप भूक लागले. जेवण कुठे आहे? खूप भूक लागले. नाही जेवण, असं कर मलाच खा. सकाळी उपाशीच गेली होते शाळेत. सगळी मुलं आपापला नाश्ता आणतात, पण तूच काही घेत नाहीस. भुकेने पोटात नुसत्या पडते. शिकवलेले काही कळत नाही. तुला माहितीये ना, तुझ्या वडिलांची कारखान्यात नोकरी केले. नाही तर देतच होते ना डबा. आता नाही त्यांची नोकरी. नोकरी गेली म्हणून काय झालं? दुसरी नोकरी का नाही करत? सगळेच तर नोकरी करतात, त्यांनाच नाही का मिळत नोकरी? दिवसभर घरात नुसते झोपा काढतात. काम चुकार आळशी कुठले? काय म्हणालीस? आपल्या वडिलांना काम चुकार अशी बोलणार? बोलणार म्हटलं, बोलणार. हा म्हणणार. किती पण मारेल तशी मारून टाक मला, पण डब्याला एक भाकरी देत जा. अगं का मारतेस तिला? बस बस, उठ उठ. मारू नाही तर काय करू? बिघडले एक नंबरची. आपल्या आई वडिलांना नावं ठेवते. काय म्हणत होती? जेवण मागत होती, मग भांडी आपल्याला लागली, उलट सुलट बोलायला लागली. अगं लहान आहे, भूक तर लागणारच ना. शाळेत तिकडे तिकडे खेळत असेल, भूक लागली की जेवण मागणारच ना. 4 मासाची पोटं भरायला कुठून आणू? मला आज तरी काही मिळाले का? काम करायला सगळे बोलवतात, पण पैशाचे नाव काढले की हात वर करतात. आजची रात्र पाणी पिऊनच घालूया. बरं बरं, उद्या मी बघते बाईसाहेब काही देतात का. पाहिलंच का मंडळी, किती त्रासात दिवस घालवते ते कुटुंब. बाबांची नोकरी केल्याने सर्वांचे हाल उपासमार सुरू आहे. आई विचार मोठ्यावर जाऊन धुंदू भांडी करते. तर चला बघूया आई कामावर गेल्यावर काय घडतंय ते. हा संसार चाललाय यांचा. मुलं बाळं अगदी पोटभर खातायत. माझ्या मुलांना 2 वेळेचं अन्न सुद्धा मिळेना झालंय. काय ग, झाली का कामं? हो झाली की. मग काय थांबले? जा की. एक काम होतं बाईसाहेब. माहितीये तुझं काम, पैसे हवे असतील. महिन्याभरात आधीच तुला पैसे हवे असतात. कसं नाही बाईसाहेब, जरा गरजच होती बघा. बरं, हो ऐकलंच का? काय ग, तुमच्याकडे पैसे आहेत का? कशासाठी? आपल्या कामाला बाहेर पाहिजेत. बरं बघतो. हे घे, हे घे 100 रुपये. पण महिनाभर मागू नको. लई उपकार झाले बाईसाहेब. आता पाणी दिले का? हो दिले की, पण 100च रुपये दिले. हे घ्या. दुकानात जाऊ, पीठ घेऊ. 4 दिवस तरी जातील. 100 रुपयाचं पीठ. बटाटे पण घेऊ. ऐका की, आज डोसे बनवूया. स्वराला खूप आवडतात. अजून उचले माझ्यावर. डोसे बनवले की खुश होईल. तुम्हाला पण आवडतातच की. डोसे करायला सगळे पैसे खर्च होतील. जे होईल ते होईल, ते मला काही माहित नाही, पण आज डोसे करणार बस. चल दुकानात जाऊ. काय वहिनी, खूप दिवसांनी आल्या दुकानात. हो. काय काय देऊ? द्या की डोसे सामान. तांदूळ, उडदाची डाळ, तेल, मीठ, कांदे, बटाटे. अजून काय? अजून काही नको, एवढेच बस. किती झाले पैसे? 98 रुपये झाले बघा. हे घ्या. हे घ्या. चल. मागच्या दिवाळीला बनवले होते डोसे. सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले होते. तुझ्या हाताला खूप छान चव आहे. खूप छान डोसे करतेस. हे घेऊन घरी जा. तोपर्यंत कुठे काम मिळते का बघून येतो. बरं बरं. आई बाबांनी मस्त डोसे करायचा बेत केलाय. आईला डोसे बनवायला सुरुवात पण केली. चला जाऊया स्वयंपाकघरात. डोसे बनवतेस आई? हा, आणि तू माझ्यावर रुसली होतीस ना, म्हणून बनवले डोसे. पहिला डोसा घे तुझ्यावर. ताई मोठी आहे. काल मी तिला मारलं होतं, म्हणून ताईलाच पहिला डोसा मिळणार.
छोटू मुलाला छोटासा डोसा. दादाच का आता लय आगाऊ झालास? आई पीठ तर उरलंय, अजून एक करतेस का ग डोसा? आता नाही खाणार, उद्यासाठी ठेवणार. 2 वेळेचा खायला मी ते एक्सप्रेस आहे, डबे वेळेचा माझ्याकडे असतो. बरोबर थांब, घेतो डबा आणि घे हा डोसा. आपण इतके पण मोठे नाही झालो की मुलांना डोसा नाश्ता करून शाळेत पाठवू. हा घे डोसा, पण छोटूला सांगू नकोस. म्हटलेलं तेव्हा पण पोटभर डोसे खाऊ घालले, पण आता खातातच किती ते. ती मुलं मला चिडवतात डबा आणत नाही म्हणून. उद्या डब्यातील डोसा सर्वांना देते, सर्वांची तोंडच बंद करते. तिकडं बघणार